नमस्कार. आज आपण एका वाक्याचं विश्लेषण करणार आहोत. आता हे असं एखादं साधं वाक्य नाहीये. हे एक असं वाक्य आहे जे यश, अपेक्षा आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या नात्यांमधलं जे काही गुंतागुंतीचं सत्य आहे ना, ते समोर आणतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर हे आहे ते वाक्य. जग जिंकलं तरी जर वडील खुश नसतील तर जिंकण्याला अर्थ राहत नाही. हे शब्द ऐकताना कदाचित खूप सोपे वाटतील, पण खरं सांगायचं तर यात भावनांचा आणि अनुभवाचा एक अख्खा महासागर दडलेला आहे. आणि आज आपण याच महासागरात जरा खोलवर जाणार आहोत. अच्छा. तर मग ह्या शक्तिशाली विचाराला नीट समजून घेण्यासाठी आपण काय करूया? आपण याला 3 भागांमध्ये तोडून पाहूया. प्रत्येक भागाचा नेमका अर्थ काय आहे आणि जेव्हा हे तिन्ही भाग एकत्र येतात तेव्हा त्याची खरी ताकद कशी समोर येते हे आता आपण बघणार आहोत. या वाक्याचा जो पहिला भाग आहे ना, तो आपल्याला एका अगदी बेसिक पण खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो, की सर्वोच्च यश म्हणजे नेमकं काय? म्हणजे यशाची व्याख्या तरी काय आहे? चला तर मग विश्लेषणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. वाक्याचा पहिला भाग आहे यश, आणि इथं यशाला काय म्हटलंय? जग जिंकणं. पण मग ह्या जग जिंकणं याचा नेमका अर्थ काय होतो? जग जिंकलं हे जे शब्द आहेत ना, हे एक प्रकारे एक रूपक आहे, एक मेटाफर आहे, एका खूप मोठ्या महत्वाकांक्षेचं. म्हणजे कोणी खरं जग जिंकण्याबद्दल नाही बोलत आहे, तर आयुष्यातलं सर्वोच्च शिखर गाठण्याबद्दल बोलत आहे. तर मग हे जग जिंकणं म्हणजे काय असू शकतं? कदाचित करिअरच्या अगदी टॉपवर पोहोचणं, किंवा मग प्रचंड संपत्ती, प्रसिद्धी मिळवणं, किंवा असं समजा की आयुष्यातलं एखादं मोठ्यात मोठं स्वप्न पूर्ण करणं. थोडक्यात काय, तर बाहेरच्या जगाच्या नजरेत जे काही सगळ्यात मोठं यश मानलं जातं ना, ते सगळं काही. म्हणजेच जग जिंकणं म्हणजे काय, तर समाजाच्या दृष्टिकोनातून मिळवता येणारा सगळ्यात मोठा विजय. पण खरी गंमत तर पुढे आहे. ह्या वाक्याचा खरा रोख ह्या यशावर आहेच असं नाही. आणि आता आपण येऊया वाक्याच्या अगदी गाभ्याकडे. इथे एक अट येते, एक अशी कंडिशन जी या इतक्या मोठ्या यशाचं अख्खं चित्रच बदलून टाकते. आणि ह्याच अटीमध्ये ना ह्या वाक्याची खरी ताकद लपलेली आहे. आणि मग हे शब्द येतात, तरी जर वडील खुश नसतील. बस, इथेच सगळा खेळ बदलतो. जे यशाचं मोजमाप जगाच्या स्तरावर होतं ते थेट खाली येतं, एका व्यक्तीच्या, एका नात्याच्या पातळीवर. करोडो लोकांच्या टाळ्यांपेक्षा एका व्यक्तीचा आनंद अचानक जास्त महत्वाचा ठरतो. आणि इथेच तो खरा संघर्ष दिसायला लागतो. विचार करा, एका पारड्यात आहे जागतिक यश, म्हणजे ते जग जिंकणं वगैरे, आणि दुसऱ्या पारड्यात आहे वैयक्तिक मान्यता, म्हणजे वडिलांचा आनंद. ह्या वाक्याचा सगळा भार आहे ना, तो ह्याच दोन गोष्टींच्या बॅलन्सवर टिकून आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो, की त्या प्रचंड मोठ्या यशाचं सगळं वजन फक्त आणि फक्त एका वैयक्तिक अटीवर अवलंबून आहे. ती एक व्यक्ती, म्हणजे इथे वडील, तेच त्या विजयाची खरी किंमत ठरवतात. मग प्रश्न येतो की समजा जर ही वैयक्तिक मान्यतेची अट पूर्ण झालीच नाही तर ते जग जिंकण्याचं काय होतं? चला, आता आपण वाक्याच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, तो म्हणजे परिणाम. तर जिंकण्याला अर्थ राहत नाही. हे शब्द बघा किती अंतिम आहेत. यात कोणतीही शंका नाही, कोणतीही पळवाट नाहीये. मिळवलेलं सगळं काही, सगळं यश एका क्षणात शून्य होऊन जातं. आणि हीच आहे अर्थशून्य विजय ही संकल्पना. म्हणजे असं यश जे कितीही मोठं का असेना, पण एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या मान्यतेशिवाय ते अगदी पोकळ वाटतं. ते यशातून तो जो आनंद मिळायला हवा तो मिळतच नाही. याचं गणित खूप सोपं आहे. बाहेरचं जे मोठं यश आहे ते आतल्या नात्यातल्या अपयशामुळे पूर्णपणे शून्य होऊन जातं. ती जी वैयक्तिक मान्यता मिळत नाहीये ना, ती त्या सार्वजनिक यशाचं सगळं मूल्यच काढून घेते. चला, आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळे धागे एकत्र जोडून बघूया. यश, अट आणि परिणाम हे सगळं मिळून आपल्याला काय शिकवतं ते पाहूया. हा बघा, त्या वाक्याचा संपूर्ण प्रवास. सुरुवात होते सर्वोच्च यशाच्या ध्येयाने, मग मध्ये येते एका नात्याची निर्णायक अट, आणि शेवट होतो अर्थशून्यतेने, म्हणजे विजय मिळूनही तो निरर्थक ठरतो. हा प्रवास जणू काही यशाच्या शिखरावरून थेट रिकामेपणाच्या दरीत कोसळण्यासारखा आहे. तर ह्या वाक्याचा मूळ मुद्दा काय आहे? तर तो हा आहे की यशाचं खरं मोजमाप आपण काय मिळवलं यात नाहीये, तर ते आपल्या जवळच्या माणसांना कसं वाटतं यात आहे. त्यांची जी दाद असते ना,
तीच आपल्या यशाला खरा अर्थ देते. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी मागे राहतो की आपल्या यशाला खऱ्या अर्थाने कोणाची मान्यता महत्त्व देते.